मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परिषदेच्या होऊ घातलेल्या 2 तारखेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व सर्व प्रभागातील नगरसेवकांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी सभा होत असताना या सभेसाठी संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले या पॅनेलचे सर्व जत तालुक्याचे माजी आमदार, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय विक्रमसिंह दादा सावंत, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय प्रकाशरावजी जमदाडे साहेब, या जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महादेव पाटील साहेब, त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाबासाहेब तात्या कोडक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक बाबासाहेब माळी, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे सहकारी मित्र सन्माननीय सुजय नाना शिंदे, सर्व उपस्थित नगरसेवक, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व तरुण कार्यकर्ते, माता भगिनी आणि उपस्थित पत्रकार बंधू, येत्या 2 डिसेंबरला जत नगर परिषदेची 3री पंचवार्षिक निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सभेसाठी, या निवडणुकीसाठी जत नगर परिषदेच्या माध्यमातून आपले सन्माननीय नेते विक्रमसिंह दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्याचे नेते सन्माननीय विश्वजितजी कदम साहेब, सांगलीचे खासदार विशालदादा पाटील, त्याचबरोबर विक्रमसिंह दादांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष व इतर सर्व समविचारी घटकांना एकत्र घेऊन ज्यांना या नगर परिषदेबद्दल अभ्यास आहे, जे नगरपालिकेमध्ये जाऊन सक्षमपणे काम करू शकतात, ज्यांना नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे, अशा सर्व तरुण अभ्यासू उमेदवारांना उमेदवारी देण्याचं एक भक्कमपणे काम दादांनी केलेलं आहे। तुम्ही वास्तविक पाहता बघितलं तर प्रत्येक प्रभागात तिरंगी लढत आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं 23 लोकांचा अतिशय अनुभवी आणि तरुणांना शोधेल असं का या ठिकाणी पॅनल दादांनी दिलेला आहे। समोर मात्र 2 पक्षाची आघाडी आणि जो सध्या सत्तेत आहे त्या भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाहीत अशी परिस्थिती आहे। ही होऊ घातलेली निवडणूक कोणावर टीका टिप्पणी करून ही सभा आम्ही या ठिकाणी करणार नाही। निवडून आल्यानंतर जत नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या नागरिकांना, ज्या मतदारांनी आम्हाला या ठिकाणी मतदान करणार आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे कोणतं विजन घेऊन आम्ही जातोय, जत शहरासाठी कोणती सोयी सुविधा आम्ही या ठिकाणी करणार आहे, याचं सर्व विजन आणि याचा जाहीरनामा निश्चितपणे विक्रमदादांच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे। तुम्ही बघितलं सुजय नाना शिंदे सारखा एक तरुण होतकरू ज्याला राजकीय वारसा आहे, स्वर्गीय BR काका शिंदे असतील, स्वर्गीय अशोकदादा शिंदे असतील आणि त्यांची 3री पिढी म्हणून सुजय नाना शिंदे या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत।
इतर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची तुलना केली तर समोर एक वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर आहेत आणि दुसरे सन्माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार आहेत. आज जर परिस्थिती बघितली, आपल्या सर्वांना तळमळीनं काम करणारा, पूर्ण वेळ देणारा आणि नागरिकांच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणारा असा आपल्याला नगराध्यक्ष पाहिजे. नाना शिंदेच्या बाबतीत तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. कुठल्याही चौकात, कुठेही बाजारपेठेत तुम्ही जिथं म्हणाल तिथं कुठल्याही पदाचा मोह न धरता उपलब्ध होणारी अशी ती व्यक्ती आहे. आणि म्हणून माझी जत मधल्या तमाम सर्व माता भगिनींना, मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे, कुठल्या आमिषाला, सत्तेच्या विलोभना निश्चितपणे तुम्ही तुलनात्मक अभ्यास करा. दादांनी दिलेले आमचे 23 उमेदवार, दादांनी दिलेला एक सक्षम तरुण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि समोरच्या पॅनल मध्ये दिलेली मंडळी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला सांगायची दुसरी गरज नाही. प्रचाराची पहिलीच फेरी आहे, पण प्रचाराच्या पहिल्याच फेरीत आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती सध्या जत शहरात आहे. त्याचं कारण असं आहे ही सर्व ज्यांना ज्यांना दादांनी उमेदवारी दिली आहे, तुम्ही बघितला त्यामध्ये महादेव कोळी असतील, भूपेंद्र कांबळे असतील, ऍडव्होकेट युवराज निकम असतील, निलेश बामणेंच्या घरातली उमेदवारी असेल, इराणा निडोणींच्या घरातली उमेदवारी असेल, सलीम टपाले आहेत, विकास माने आहेत, ज्यांनी या ठिकाणी तळागाळातला पक्षाचा एक कार्यकर्ता, पक्षाचा एक पद घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं जनतेमध्ये मिळून मिसळून राहणारे, जनतेसाठी कायमस्वरूपी उपलब्ध असलेले असे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी विक्रमदादांनी तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलेले आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही 1 ते 23 उमेदवार बघितले तर सर्व समाज गटाला, सर्व जाती धर्माला सामावून घेणारं एक अतिशय बॅलन्स असं असलेलं हे आमचं पॅनल आहे. प्रत्येकावर या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा वारसा, विचार आणि संस्कार असलेली ही लोक या पॅनल मध्ये आहेत. आम्हाला कुणावर टीका करायची नाही, पण निश्चितपणे ज्यावेळी आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील त्यावेळी जत शहरासाठी लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, मग त्यामध्ये स्वच्छता असेल, पाण्याचा मोठा प्रश्न आहे. जत शहरासाठी जी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे त्याबद्दल सन्माननीय दादा उहापोह करतील. त्याचबरोबर रस्त्याची रखडलेली कामं आहेत, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे, दिवाबत्तीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवावा लागणार आहे. आणि म्हणून या सर्व मूलभूत घटना ज्या आहेत या सर्व गोष्टीवर हे निवडून आलेले नगरसेवक निश्चितपणे काम करतील. या मूलभूत गरजा, या मूलभूत सुविधा जोपर्यंत आम्ही तुम्हाला देत नाही तोपर्यंत या जत शहराचा आपला कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट आहे, रस्ते आधी पाहिजेत, गटारी पाहिजेत, दिवाबत्ती. प्रभाग क्रमांक 7 अ मधील अनुसूचित जाती महिला सौ मनीषाताई साबळे हे मार्गदर्शन, त्यांचे मोलाचे काही शब्द आणि त्यांचे विचार हे आपल्या समोर मांडणार आहेत. नमस्कार. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करते. माझे नाव मनीषा जगदीश साबळे. मी प्रभाग क्रमांक 7 मधून नगरसेविका पदासाठी महिला उमेदवारी म्हणून उभी आहे. माननीय विक्रमदादा सावंत आणि सुजय नाना शिंदे यांनी उभे केलेल्या सर्व महिला आणि पुरुष उमेदवार
सक्षम आणि कर्तृत्वान आहेत. तुम्ही सर्वांनी आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून आम्हाला भरघोस मताने विजय करावे आणि आम्हा सर्वांना समाजकार्य करण्याची एक संधी द्यावी हीच मी विनंती करते आणि मी 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅम. तर यानंतर आपण प्रभाग क्रमांक 11 मधील अनुसूचित जमाती महिला सौ काजल राहुल काळे ते आपले विचार इथं व्यक्त करणार आहेत. तर मी विनंती करतो काजल ताई आपण यावं आणि आपली मतं मांडावी. त्याचबरोबर तालुका महिला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष इथं आले असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. गीतांजली पोपट शिंदे ताई आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. नमस्कार सर्व उपस्थित माझ्या बंधू व भगिनींनो. मी प्रभाग क्रमांक 11 मधून सौ काजल राहुल काळे. माझे आमदार विक्रमदादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व उमेदवार महिलांचे सक्षम आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आदरणीय विक्रमदादा यांच्या पाठीशी राहून काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी अपेक्षा इथे सर्व बंधू भगिनींना करतो. नमस्कार. धन्यवाद ताई. तर यानंतर आपल्या तालुका महिला अध्यक्ष सौ गीतांजली पोपट शिंदे हे त्यांचं मत इथे आपल्यासमोर मांडणार आहेत. त्यांचे विचार आणि त्यांनी योजलेल्या जो काही आराखडा असेल जे नगरसेवक झाल्यानंतर ते करतील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने पावन झालेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जत नगरीत प्रथमतः आलेल्या सर्व मान्यवर आणि मतदार बंधू भगिनी यांचं मी सहर्ष स्वागत करते. जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2025च्या उमेदवारी आपण ज्या सदस्यांना दिली आहे ते सर्व सदस्य आपले विकास करणारे होतकरू आणि आपले ज्यांचे कुटुंब प्रमुख आहेत सुसंस्कृत आणि विचारधारा घेऊन विचारधारेचा वारसा घेऊन ज्यांनी या सदस्यांची निवड केली आहे अशा या विचारांच्या निवडीनं आपले उमेदवार निवडले गेलेले आहेत. आणि मतदार बंधू भगिनींनो कुणीही येईल काही भूलथापा देईल आणि त्यांच्या भूलथापांना बळी न पडता आपण येत्या 2 तारखेला हात या चिन्हासमोरील बटन दाबून सहकार्य करायचंय आणि मोठा विजय आपल्या या काँग्रेस पक्षाचा आपल्याला करून दाखवायचा आहे. जत नगरीचा विकास करायचा असेल तर आपले नगराध्यक्ष हे सुसंस्कृत आणि चांगल्या विचाराचे असायला हवेत, जे नेहमी आपल्या सर्व तरुणांचा विचार करतील आणि सर्वांचं मत ऐकून घेतील. असे जर नगराध्यक्ष आपल्याला हवे असतील तर आपण सुजय नाना शिंदे यांना जास्तीत जास्त मताने विजयी करायचा आहे आणि सर्वांनी हात या चिन्हासमोरील बटन दाबून आपला काँग्रेस पक्षाचा विजय हा निश्चित करायचा आहे आणि पुन्हा एकदा राखवायचा आहे. आपण थांबलो नाही, संपलो नाही, थोडं शांत राहिलोय हे परत एकदा आपण दाखवून द्यायचंय. उमेदवारांना सर्व शुभेच्छा देते आणि सर्व मतदार बंधू भगिनींना परत एकदा आपल्या जर महिलांचा विकास करायचा असेल तर आपल्या नेहमीच पाठीशी उभे असणारे दादा आणि वहिनी सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जे महिलांना स्वातंत्र्य दिले, जो आनंद दिला महिलांना बाहेर काढण्याचं आणि नेहमीच आमचा प्रयत्न आहे
महिलांसाठी महिलांच्या हाताला काम देण्याचा जो आमचा प्रयत्न चालू आहे तो जर यशस्वी करायचा असेल तर आपली सत्ता असणं किती महत्वाचं आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. यासाठी सर्वजण हात या चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे आणि आपल्या सर्व उमेदवारांना आणि आपल्या नगराध्यक्षांना निवडून द्यायचं आहे. एवढं बोलून 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. खूप स्पष्ट आणि ठोस शब्दामध्ये आपण आपलं मत व्यक्त केलेलं आहे. यानंतर प्रभाग क्रमांक 8ब मधील सर्वसाधारण महिला सौ सुप्रिया योगेश बामणे ते आपलं मत व्यक्त करतील. व्यासपीठावर जमलेले सर्व मान्यवर आणि माझे सहकारी यांच्यातर्फे मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ काढून आमच्यासाठी इथे उपस्थित राहिला. आता हीच एक संधी आहे आपल्याला की काँग्रेस पक्षाला सुवर्ण संधी आहे की काँग्रेस पक्षाला पुढे नेण्याची आणि आपल्या जत शहरासाठी जे उमद कर्तृत्ववान नेतृत्व मिळालेलं आहे नगराध्यक्ष पदासाठी सुजय नाना शिंदे यांना तुमचं बहुमोल मत देऊन आणि आम्हा सर्व नगरसेवक जे उमेदवार आहेत प्रत्येक प्रभागातले त्यांना तुमचं बहुमोल मत देऊन आम्हा सर्वांना सहकार्य करा. आणि हीच एक संधी आहे की आपल्या गावातूनच आपण पहिल्यांदा गावातून नंतर राज्यातून आणि मगच आपण केंद्र शासनात आपला काँग्रेस पक्ष पुढे नेऊ शकणार आहे. आणि हे जे काही चित्र दिसत आहे आपल्याला आपल्या विरोधी पक्षाकडून जो काही त्रास होत आहे किंवा जे काही आपल्याला समस्या आहेत ते आत्ताच आपण बदलू शकणार आहे. हीच एक सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं सोनं करा हीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. तर या क्षणाला आता 2 व्यक्ती आहेत जे आपले लाडके मेहबूब मुल्ला MK मिस्त्री आणि कल्लू हैदराबादे हे नुकतेच पक्षप्रवेश केलेला आहे. आपल्या काँग्रेस पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे. घ्यायचं आहे. अच्छा, त्यांना घ्यायचं आहे. तर त्यांनी प्लीज कृपया करून तुम्ही रंगमंचावर स्टेजवरती यावं. तर काँग्रेस पक्षाचा प्रवेश माननीय श्री महबूब मुल्ला MK मिस्त्री यांचा आज काँग्रेस पक्षात प्रवेश आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच कल्लू हैदराबादे यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला आपली उमेदवारी मागे घेऊन पाठिंबा दिलेला आहे. त्यांचाही या ठिकाणी स्वागत आहे. तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. काँग्रेस पक्षाला त्यांनी बळ देण्याचं काम आजच्या या प्रवेशानं घेतलेले आहे. तर त्यांचं काँग्रेस पक्षात सहर्ष स्वागत. सुस्वागतम. काँग्रेस पक्षाची धार आणि काँग्रेस पक्षाचा आवाज. आता यापुढे आपण जे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत असे माननीय श्री बर ठीक आहे. पहिला आपण नगरसेवक उमेदवारांचं घेऊया. माननीय श्री भूपेंद्रजी कांबळे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. भूपेंद्रजी कांबळे. जत नगरपालिकेची ही 3री निवडणूक आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब, त्याचबरोबर DPIचे अध्यक्ष सुकुमार कांबळे साहेब आणि आपल्या तालुक्याचे पाणीदार माजी आमदार विक्रमदादा सावंत, त्याचबरोबर नगराध्यक्षासाठी उभा राहिलेले सुजय सिंह नाना शिंदे, आमच्या काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील काका, बाबासाहेब तात्या कोडक, बाबासाहेब माळी, मोहन उर्फ भैया कुलकर्णी, निलेश बामणे, महादेव कोळी, आमचे मित्र ऍडव्होकेट युवराज निकम, सर्वच नगरसेवका पदासाठी उभे असलेले उमेदवार. मी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि आपल्याला एक सांगू इच्छितो की गेली 5 वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यानंतर किमान 2 वर्षाचा गॅप पडला आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्या समोर येतोय. दादानी सर्व उमेदवार सक्षम दिलेले आहेत. नगराध्यक्ष तुम्ही पहिला
तर मार्केट कमिटीचे ते सभापती आहेत. आपल्या तालुक्यासाठी शहरासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी ते सध्या कार्यरत आहेत. आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते तुम्ही बघताय जे हॉस्पिटल मध्ये बसून काम करतायत, आणि जे तिसरे उमेदवार आहेत ते त्यांच्या घराकडेच आहेत. त्यामुळे आपण मतदान करताना विचार करून मतदान करा, कारण तुमचं मतदान ही मीठ मिरची नाही आहे. आईच्या दुधाची किंमत तुम्ही करा, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 18 वर्ष पूर्ण झाल्या मताचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. खरं काय आहे खोटं काय आहे आपण जाणून घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून जत शहराचा अजून जर विकास करायचा असेल तर काँग्रेसचं सक्षम पॅनेल हे निवडून यायला पाहिजे. खरं तर तुम्हाला सांगायचं झालं, गेल्या वेळेला दादानी ज्या वेळेला आम्हाला संधी दिली त्या वेळेला संधीचं सोनं आम्ही करायचा प्रयत्न केला. अनेक रस्ते केले, अनेक नाले केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान केलं, संत बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जत तालुक्यासाठी दादा फिरतायत, आपला वेळ देत आहेत. असा कोणताही व्यक्ती नाहीये की 24 तास उपलब्ध आहे. दादांना तुम्ही रात्री 2 वाजता जरी फोन लावला तर दादा फोन उचलून तुमचं पोलीस स्टेशनचं काम असेल, हॉस्पिटलचं काम असेल, कोणत्याही कामात दादा अग्रेसर असतात. जो दुसरा उमेदवार आहे त्या सद्यस्थितीतला विद्यमान आमदार आहे अशी परिस्थिती आहे. मी तालुकाभर फिरतो, मी बोरगे गावाला गेलो होतो दादा, तिथं 11च्या दरम्यान मी पोहोचलो तर बोरगीच्या त्या सरपंचाला मी फोन केला, कुठं आहे सरपंच तुम्ही म्हणून, तर तो म्हणाला मी आटपाडीमध्ये आहे. मी म्हटलं 11 वाजता का गेलाय आटपाडीला, तर तो म्हणाला आमदारांना भेटायला आलोय. काय काम आहे, तर तो म्हणाला की एक प्रस्ताव आहे ग्रामपंचायतचा, मी तिकडे घेऊन गेलोय. म्हणजे आपल्या तालुक्याची सुद्धा सरपंचांची परिस्थिती अशी आहे, प्रस्ताव सुद्धा आपल्याला आटपाडीला जावं लागायला लागले. उद्या तुमची काय कामं लागली तर परत आम्ही आटपाडीला जायचं का हा विचार करा. आता ते येऊन सांगायला लागलेत प्राणी संग्रहालय करतो, समुद्र आणतो, हा काय प्रकार आहे. तुम्ही समजून घ्या, विचार करा, बटन दाबताना कशा पद्धतीने करायचं आणि कोण उमेदवार आहेत. आपले 23च्या 23 नगरसेवक नगराध्यक्ष हे उमेदवार बघा, पुढच्या पार्टीचे कोण नगरसेवक आहेत ते बघा, आपल्याला वेळ देणारे नगरसेवक आहेत का नाही त्याचा विचार करा. सगळा विचार करून 5 वर्षातनं एकदा खासदार विशाल पाटील साहेब आलेले आहेत, त्यांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री विशालदादा पाटील या ठिकाणी आले. त्यांचं जत काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खासदार विशालदादा पाटील यांचं खूप खूप आभारी आहे. पहिल्याच दिवशी आम्हाला लाभले, कारण महाराष्ट्रभर सद्यस्थितीत तुम्ही बघताय दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने खासदार विशालदादा पाटील आवाज उचलतायत किंवा वेळ देत आहेत त्या पद्धतीने सुद्धा आता 9 वाजले तरी खासदार साहेब आपल्याला वेळ देण्यासाठी जत शहरामध्ये आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही 5 वर्षातून एकदा मतदान करणार आहे. कुणाला मतदान करायचं हा विचार करून जातीयवाद न करता विचार करून मतदान करा. मी एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर प्रभाग 6ब मधील सर्वसाधारण श्री विक्रम दादासो ढोणे हे आपलं मत व्यक्त करतील. जत नगर परिषदेच्या 3ऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आजची ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे पहिलीच. या प्रचार सभेच्या निमित्तानं पहिल्यांदा जत नरेश श्रीमंत विजयसिंह राजे डपळे सरकार, श्रीमंत अनिल राजे डपळे सरकार, माजी उपसभापती सुभाषदादा कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष श्री अशोकदादा शिंदे, या ज्या मानवांनी या जत साठी भरपूर योगदान दिलं, या सर्व महामानवांना, या महापुरुषांना, या जतच्या ज्यांनी आपलं योगदान दिलं त्यांची आठवण काढून त्यांचं स्मरण करून त्यांना अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं ही निवडणूक जतच्या समस्यांचे, जतच्या प्रश्नांचे आणि गेले अनेक वर्ष जत शहरातला अनेक प्रश्न दादांच्या माध्यमातून सोडवण्यात आलेले आहेत. आज ही निवडणूक एका वेगळ्या टप्प्यावरती आलेली आहे. ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे. या प्रचार सभेच्या निमित्तानं विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय जानकर साहेब असतील, या जिल्ह्याचे खासदार
विशालदादा असतील, तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा असतील, त्याच पद्धतीने नगराध्यक्षाचे सर्वात तरुण तडफदार अभ्यासू उमेदवार सुजय नाना असतील आणि सर्वच उमेदवार या काँग्रेस रासप युतीच्या पॅनलकडे पाहिल्यानंतर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता असलेले, या शहराचे प्रश्न माहीत असलेले, या प्रश्नाची सोडवणूक करण्याची क्षमता असलेले उमेदवार माननीय दादांनी दिलेले आहेत. त्यामुळं या उमेदवारांचा अभ्यास, या उमेदवारांचं काम करण्याची पद्धत, या उमेदवारांचा जत शहराशी असलेली नाळ, या उमेदवारांचा जतच्या प्रत्येक कुटुंबाशी असलेला संबंध याचा विचार करून जतकरांनी योग्य निर्णय घेणं काळाची गरज आहे. नाहीतरी नगरपालिकेची कामं असतात काय, कुत्रा मेलय, गाढव मेलय, गटर काढायचे, लाईट गेलेले, मग ही कामं आपण ज्या पद्धतीनं नाना शिंदेना सांगू शकतोय, नाना शिंदेच्या टीम मधील 23 नगरसेवकांना सांगू शकतोय, त्याच पद्धतीनं समोर असलेल्या उमेदवारांना आपण सांगण्याचं आपल्याला धाडस होणार आहे का? ज्या पद्धतीनं नाना शिंदे साहेब असतील अथवा विक्रमदादा असतील अथवा आणि काँग्रेस शरद पवार गट आणि आम्हा कार्यकर्ते आम्हाला सांगण्याचं जे तुम्ही कुठलाही मध्ये आड पडदा न आणता ज्या पद्धतीनं सांगू शकणार आहे, कुठलाही मध्ये गार्ड येणार नाही, कंपाऊंड येणार नाही, कंपाऊंडवर गार्ड गेटवर गार्ड अडवणार नाही, त्यानंतर परत कुठला तरी कामगार अडवणार नाही, परत त्याला नंतर दुसऱ्याला सांगावं आणि तिसऱ्यांदा निरोप जाणार आहे. मग अशा माणसांच्या हातात जर जत शहर दिलं तर या जत शहराची दुरावस्था काय होईल याचा विचार बांधवांनो आत्ताच करा. वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वी योग्य निर्णय घ्या, एवढंच एक कळकळीचं आवाहन करतो. ही निवडणूक आपल्या शहराचे, आपल्या कुटुंबाचे, आपल्या रोजच्या प्रश्नांची निवडणूक आहे आणि ही प्रश्नांची जाणीव असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय नाना असतील आणि इतर सर्व उमेदवार जे 1 ते 11 प्रभागात हा त्या चिन्हावरती आणि 6 प्रभागामध्ये हात आणि कवची चिन्ह आहे. हा प्रभाग जत शहर हे शेतकऱ्यां समाविष्ट असलेला शहर आहे. या शहरात नवीनच शहराची नगरपालिकेची निर्मिती झाल्यानंतर आत्ताच बाळसं झालेला आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्न सुटले नसतील हे आम्हाला मान्य आहे, पण ही सोडवण्याची क्षमता असणारी लोक पाहिजेत. नाहीतरी माझं आणि माझं कुटुंब आणि माझे व्यवसाय याच्या पलीकडे माझं जत शहर म्हणून पाहिलं पाहिजे. दादा एक उदाहरण देतो. आज काही लोक जतच्या शहराच्या पुळका म्हणून आलेले आहेत. या लोकांचे व्यवसाय उद्योग जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी आहेत. त्यांनी जतच्या प्रश्नासाठी कधीही रुपया खर्च केलेला नाही, पण व्यवसायाच्या निमित्ताने सांगली मिरजेमध्ये त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या बाहेर एक बगीचा उभा केलेला आहे. मग माझं या मंडळींना आव्हान आहे, तुम्ही आज ज्या पद्धतीने जतच्या जनतेच्या दारात मतदान मागताय त्या पद्धतीने या जतच्या जनतेच्या दारात एखादा बगीचा तुमच्या व्यवसायाच्या नावानं ज्या पद्धतीने मिरजेला केलाय त्या पद्धतीने करण्याचं का धाडस केलं नाही. दुसरी गोष्ट, निम्म काम आपल्याला विरोधी पक्षानंच केलेलं आहे. ज्यांच्या प्रयत्नातून जतची नगरपालिका स्थापन झाली ते भाजपचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट श्रीपाद आष्टेकरांनी ह्या जत शहराची एक चिंता व्यक्त केलेली आहे. हा शहराचा उमेदवार शहराला वेळ देणारा असावा. म्हणजे ज्या भारतीय जनता पक्षानं आज विकासाच्या गप्पांनी कोटीच्या कोटी उड्डाणे अशा पद्धतीनं जे प्रचार आणि प्रसार सुरू केलेला आहे, पण जतकरांनो एक संत चोखामेळ्यांचा एक अभंग आहे, तो आठवा, काय भुललासी वरलिया रंगा. अशा कोटीच्या गप्पेला जर भुलला तर 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे जतकरांनो ही संधी सोडू नका. वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेपूर्वीच योग्य निर्णय घ्या असं कळकळीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. नगराध्यक्ष सह 11 प्रभागामध्ये 23 उमेदवारांना त्यापैकी 22 उमेदवारांचं चिन्ह हात आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष जानकर साहेबांच्या माध्यमातून एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून जानकर साहेबांनी दादांना काँग्रेस पक्षाकडे विनंती करून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला आहे. तर जतकरांनो, जानकर साहेब महाराष्ट्रभर बहुजन चळवळ, सर्वसामान्य चळवळ, शेतकऱ्यांची चळवळ राबत घरादाराचा त्याग करून ही चळवळ करतात. त्या चळवळीतून पुढे आलेला एक मी कार्यकर्ता आहे. तर तुम्ही जतकरांनो, तुमच्यासाठी मी अहोरात्र काम करण्यास बांधील आहे
आणि करतोय का नाही हे तुम्हाला पण माहित आहे. त्यामुळे काम करण्यासाठी जानकर साहेबांचा विश्वास सार्थ ठेवण्यासाठी तुम्ही मला प्रभाग क्रमांक 6 मधून क बक्षीस चिन्हावरील बटन दाबून विजयी करावं आणि 23 तारखेला महाविजय साजरा करण्यासाठी जानकर साहेबांना सुद्धा निमंत्रण देतो. नानांच्या, विक्रमदादांच्या सर्वांच्याच सहमतीनं एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. जत शहराला आज एक असा नेता हवा आहे जो शब्द देईल आणि पूर्ण करेल, जो फक्त राजकारण करणार नाही तर काम घडवून आणेल, जो जात धर्म न पाहता सर्वांना न्याय देईल, जो शहराला प्रामाणिकपणे चालवेल. आणि म्हणूनच आज आपल्या समोर उभे आहेत जत नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, लोकांच्या आशेचा नवा चेहरा, विकासाचा स्पष्ट रोडमॅप घेऊन आलेले तरुणाईचे नेते, कर्मशील, शांतपणे निर्णायक व्यक्तिमत्व माननीय सुजय नाना अशोकराव शिंदे. जत नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 या निवडणुकीच्या प्रचारार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, DPI आघाडीचे प्रचारार्थ मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय माधवजी जानकर साहेब, या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील, DPIचे प्रमुख नेते आदरणीय सुकुमार कांबळे सर आणि ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत जत शहराची वाटचाल चालू आहे आणि ज्यांच्या नेतृत्वावर हे पॅनल तयार झालेलं आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते माजी आमदार आदरणीय विक्रमसिंह दादा सावंत, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेवजी पाटील साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय प्रकाशरावजी जमदाडे साहेब, मार्केट कमिटीचे माझे सहकारी बाबासाहेब माळी, बिराप्पाना शिंदे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेशजी बामणे, आमच्या या पॅनलचे प्रभाग क्रमांक 1 ते 11 मधील सर्व नगरसेवक, उपस्थित पत्रकार आणि खरंच ज्यांच्या हातामध्ये आहे ही जतची निवडणूक, हे तुम्ही निर्णय घेणार आहे ते सर्व आमचे मतदार बंधू भगिनींनो, सर्वांना मनापासून नमस्कार. निवडणूक आलेली आहे. मला आनंद आहे दादा की सर्वात पहिल्यांदा आपलं पॅनल डिक्लेअर झालं, सर्वात पहिल्यांदा प्रचाराचा शुभारंभ आपला झाला, सर्वात पहिल्यांदा प्रचाराच्या रॅली आपल्या चालू झाल्या, फॉर्म भरण्याची मोठी रॅली आपलीच झाली, त्यानंतर पहिलीच सभा आमच्या काँग्रेस आणि रासप आघाडीचीच झाली. सांगायचं याचं कारण असं आहे, कारण एक चांगलं, सक्षम आणि योग्य असं उमेदवारांचं पॅनल दादांनी दिलेलं आहे. यासाठी फार चांगले दादांनी यावेळेस योजना आणि आखणी केली होती. पॅनल तयार करताना बऱ्याच स्पर्धा आल्या. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे आपल्या रासप आघाडीकडून आमचे इच्छुक उमेदवार होते विक्रम ढोणे साहेब, यांना पॅनल मध्ये घ्यायचं होतं. जानकर साहेबांचा अगोदर 15-20 दिवसापूर्वीच दादांना फोन आलता, दादा माझा पहिला तुम्हाला पाठिंबा आहे, मी येणार आहे, जत मध्ये बोलणार आहे. आणि त्याच पद्धतीने जानकर साहेबांनी पहिल्याच सभेला हजेरी लावल्याबद्दल आपले विशेष आभार आहेत साहेब. आजची प्रमुख वक्त्यांना आपण वेळ द्यायचा आहे, त्यांचं ऐकायचं आहे, नुसतं ऐकायचं नाही, ते डोक्यात घ्यायचं आहे, ते आपल्या मतरूपी आशीर्वादाने आम्हाला द्यायचं आहे. आता माझी उमेदवारी का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलाय, जतकरांना पडलाय की नाना शिंदेचीच उमेदवारी का काँग्रेस पक्षाने. माझी उमेदवारी तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेसाठी नाही. माझे आजोबा स्वर्गीय BR काका शिंदे असतील, माझे वडील स्वर्गीय अशोकदादा शिंदे असतील, यांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेण्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझी उमेदवारी कशासाठी आहे? माझी उमेदवारी माझे नेते विक्रमदादा असतील आणि माझ्या पक्षानं असू दे, माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवल्या म्हणून माझी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी आहे. ही माझी उमेदवारी माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी असलेल्या जतनगरीच्या नागरिकांशी असलेल्या पिढ्यानपिढ्याचं रक्तापलीकडचं नातं आहे, त्यासाठी माझी उमेदवारी.
उमेदवारी कशासाठी आहे तर माझी उमेदवारी माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्या शेकडो अशा माझ्या विचाराच्या, माझ्या लहान मोठ्या मित्रांच्या साथीनं त्यांच्या धरलेल्या हट्टासाठी आहे, त्यांच्या एक चांगल्या विचारासाठी माझी उमेदवारी आहे, या जगच्या विकासासाठी उमेदवारी आहे. केवळ सगळ्यांना वाटतंय की आदरणीय दादा असतील, विशालदादा असतील किंवा विश्वजित कदम साहेब असतील, मार्केट कमिटीची निवडणूक साधारणतः 2.5-3 वर्षापूर्वी झाली. अजून नगरपालिकेच्या निवडणुका लागणार होत्या. त्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं होतं. त्यावेळेस खरं दादा मी नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करत होतो. मी केली ही तयारी, परंतु नेमकं असं झालं की नगरपालिकेच्या निवडणुका पुढे गेल्या, प्रशासक कालावधी वाढला आणि दरम्यानच्या काळात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. त्यावेळेस सुद्धा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे मार्केट कमिटीमध्ये सभापती म्हणून काम करण्याची आपल्या जत तालुक्याला पहिल्याच वर्षी लगेच आपल्याला संधी दिली. आताही मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम करतोय. मला अभिमान आहे. या नेत्यांनी माझ्यावर त्यावेळेसही विश्वास ठेवला. मार्केट कमिटीमध्ये सुद्धा माझे आजोबा सभापती होते, माझे वडील सभापती होते. तिसरी पिढी मला तिथं काम करण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे. माझ्या जत तालुक्यातल्या शेतकरी असू दे, कवटेमंकाळ तालुक्यातला शेतकरी असू दे, मिरज तालुक्यातले शेतकरी असू दे, ह्याची महत्वाची संस्था होती. त्या संस्थेवर काम करायची जबाबदारी दिली. अवघड होतं. मला दादा देताना मला थोडी भीती वाटली होती की एवढी मोठी जबाबदारी आपण आता लगेच पेलू शकू का, विचार केला. परंतु मला असं होतं त्या संस्थेशी माझं वेगळं नातं होतं. कारण काकांनी तिथं काम केलं होतं, दादांनी तिथं काम केलं होतं, सगळ्या नेते मंडळींचा विश्वास होता. दादा ठामपणे माझ्या मागा उभं होते. मग त्यावेळेस तिथं कामाची जबाबदारी घेतली आणि खरं सांगतो तुम्हाला, एक चांगलं काम तुम्ही मार्केट कमिटीची कामं सुद्धा आपल्या वर्तमानपत्रातून बातम्यांमधून बघत असाल. अगदी चांगलं काम म्हणजे भारतात आशिया खंडात म्हणजे आपली हळदीची बाजारपेठ सांगलीची प्रसिद्ध आहे. ती नावारूपाला आणण्यासाठी, त्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी, जो विश्वास म्हणजे शेतकऱ्यांमध्ये त्या बाजारपेठेतला आहे तो विश्वास टिकवण्याचं काम केलं. चांगली कामं तिथं केलेली आहेत. अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे, तिथंही चांगलं त्यामध्ये उपक्रम राबवलेले आहेत. फळ मार्केटमध्ये तिथं मोठं शेड आपण आपला 3.5 कोटी रुपयाचं काम धरलंय. विशेष म्हणजे जत शहरामध्ये आज डाळिंब मार्केट जनावर बाजाराच्या आवारात तिथं सेल हॉल होते. तिथला विकास करणं आमच्या डोक्यासमोर होतं. दादांनीच सांगितलं की नाही म्हणले, पहिल्यांदा आपल्याला इथल्या डाळिंब मार्केटचा विकास करायचा आहे. त्यावेळेस एक चांगला प्लॅन तयार केला. तिथं चांगला एस्टिमेट करून घेतलं, त्याला मंजुरी आणली. जवळजवळ 3 कोटी रुपयाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे फार मोठं गरजेचं काम. आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून जत मार्केट कमिटीच्या आवारामध्ये भाजीपाले सौदे बघा तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये. म्हणजे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी दादांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम. आज सांगायला आनंद आहे दादा, मार्केट कमिटीचा कवटेमंकाळ मधला पंपाची सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आपण ते काम आणलेलं आहे. तिथेही भाजीपाले सौदे चालू केलेले आहेत. म्हणजे तिथेही विश्वास निर्माण केला. मार्केट कमिटीचं उत्पन्न सगळ्यात वाढवायची जबाबदारी नेत्यांनी सांगितलं होतं की उत्पन्न वाढवलं पाहिजे, त्याचं वाढावा आला पाहिजे, तेही केलेलं आहे. मार्केट कमिटीचं उत्पन्न आता 18.5 कोटीपर्यंत नेलेलं आहे. म्हणजे हे जबाबदारीनं काम केलेलं आहे आणि आम्हाला आता आमच्या जत शहरासाठी काम करायचं आहे. तो विश्वास आहे. कारण इथल्या सगळ्या जत शहराची माहिती खडानखडा आम्हाला आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता दादा 2014 पासून आपण म्हणजे विधानसभा लढवली. आमचा थोडक्यात पराभव झाला म्हणून दादा थांबले नाहीत. दादांचे सगळे आम्ही साथीदार दादांच्या मागं राहिलो. आम्ही त्यांच्या मागं उभं राहून एवढी चांगली बांधणी तालुक्यामध्ये केली, शहरामध्ये केली. 2014ला सुद्धा दादांना शहरानं मताधिक्य दिलेला आहे. 2019ला यही मताधिक्य दिलेला आहे. खासदार विशालदादांनाही जत शहरानं मताधिक्य दिलेलं आहे. आता सुद्धा झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी थोडकं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. तुम्हाला सांगतो म्हणजे इथल्या लोकांचा विचार हा काँग्रेस धार्जिणी आहे, पुरोगामी विचार आहे. आपल्या चळवळीतले कार्यकर्ते सगळे, जानकर साहेब मगाशी म्हणले की चळवळीतला मी कार्यकर्ता आहे म्हणून मला विक्रम डोणे जानकर साहेबांनी आम्हाला संधी दिली. साहेब आम्ही सगळेच चळवळीतले आहोत, आम्ही सगळेच पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही जातीवादी विचाराचे विरोधातले आहोत आणि जत शहरातले सगळे नागरिक तशा विचाराचे आहेत.
सगळेच नागरिक तशा विचाराचे आहेत. त्यांना जातीवाद चालत नाही. साहेब, आम्हाला अभिमान आहे, आमचं ग्रामदैवत चिंगीबाबाचं मंदिर आहे. आम्ही सगळेजण चिंगीबाबाला जातो, तिथं कुठलाही भेदभाव मानत नाही. आम्ही यल्लामादेवीची यात्री सगळी मिळून यात्रा साजरी करतो. आम्ही नवरात्र उत्सव सगळे मिळून साजरा करतो. आमच्यात कुठलाच भेदभाव नाही. आम्ही बसवेश्वर जयंती एकत्र करतो, आम्ही आंबेडकर जयंती एकत्र करतो, आम्ही शिव जयंती एकत्र करतो, आम्ही अण्णाभाऊ साठे जयंती एकत्र करतो. मग कुठं भेदभाव आमच्यात राहिलेला आहे? हा भेदभाव आणू नका. येणारी निवडणूक विकासाच्या कामापेक्षा कदाचित जातीपातीवरील म्हणून मला पहिल्यांदाच तुम्हाला सांगायचा आहे. हा विचार पहिल्यांदा डोक्यातून काढा. आम्ही एक शाश्वत असा विकासाचा आराखडा येणाऱ्या 2-3 दिवसात लोकांसमोर मांडणार आहोत. दादा ते बोलतील, कारण एक शाश्वत असं तुम्हाला आम्ही विकासाचा आराखडा, एक विजन तुमच्या समोर घेऊन मी व माझे सर्व सहकारी उमेदवार तुमच्या समोर येणार आहोत आणि तुम्हाला समजून सांगणार आहे हे जतचं विजन आमच्याकडे आहे. बरेच जण म्हणतात ब्ल्यू प्रिंट आहे, माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे, परंतु आम्ही तुम्हाला 100% सांगतो ते विजन मांडणार, तुमच्या समोर ठेवणार, शाश्वत असणार. उगीच तुम्हाला काय हवाई स्वप्न न दाखवता एक चांगलं जे आमच्याकडून असेल ते कालबद्ध कार्यक्रम आम्ही तुमच्या समोर ठेवणार आणि आम्ही जतकरांकडून संधी मागणार आहोत. आम्ही म्हणणार नाही आम्ही निवडून आलो, तुम्ही निवडून आणायचं आहे आम्हाला, मगच म्हणणार आम्ही निवडून आलो. आणि निवडून आणल्यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्याला प्रमुख वक्त्यांचं ऐकायचं आहे. मी एवढंच सांगेन, प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि खास करून बऱ्याच गोष्टी आता एक थोडक्यात दादा आपल्याला सांगतो की जत शहराची जबाबदारी जर घ्यायची असेल तर इथल्या प्रत्येक नागरिकाची म्हणजे महिला माता भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ. इथल्या तरुणांना सुधारण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. इथं जे प्रकार चालू आहे म्हणजे प्रशासक काळात जे मोडकळीस आलेलं नगरपालिका प्रशासन आहे ते सुधारण्याचं पहिला काम करू. इथं तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये मी असू दे, माझे सर्व सहकारी नगरसेवक असू देत, तुमच्या प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे नगरसेवक आहेत. मला अभिमान आहे की तुम्ही बघा, आज दादांनी सांगितलं की नगरसेवकांना बोलायची संधी द्या. माझ्या भगिनी किती चांगल्या बोलल्या, हेच तुम्हाला चांगलं उदाहरण सांगतो की हे सगळे सभागृहात बोलणारे आहेत. यांना सगळ्यांना इथल्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळं तुम्हाला सगळे उमेदवार मगाशी तुम्ही बघितलेले आहेत, हे सगळेजण सामाजिक कार्यातून तयार झालेले उमेदवार आहेत. या उमेदवारांचा पार्श्वभूमी बघा. आमचे सगळे उमेदवार हे समाजातले आहेत, लोकांचं काम करून त्यांनी उमेदवारी मिळवली आहे. म्हणून आदरणीय विक्रमसिंह दादांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, रासप, डीपीआय, समविचारी सर्व पक्षांच्या आघाडीचं हे पॅनल आपण विजयी करावं. येत्या 2 तारखेला हातासमोरचं तसंच प्रभाग क्रमांक 6 मध्ये हाताच्या आणि कमळाच्या आपल्या हाताच्या आणि कपबशीच्या पुढचं बटन दाबून, कमळाच्या पुढचं दाबू नका एवढंच सांगतो. हाताचं आणि कपबशीचं 6 नंबर प्रभागामध्ये आणि नगराध्यक्ष पदाचं सुद्धा हाताचं चिन्ह आहे. असं एकूण 23 आणि नगराध्यक्ष 24 हे सगळे उमेदवार निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही निवडून आणणार ही मला खात्री आहे. हा विश्वास इथं घेऊन इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व राज्याचे माजी मंत्री सन्माननीय जानकर साहेब, त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे धडाडीचे खासदार सन्माननीय विशाल दादा, त्याचबरोबर डीपीआयचे मुलुक मैदान तोप सन्माननीय सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्माननीय पाटील साहेब, त्याचबरोबर माजी सभापती कोडक साहेब, या काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय नाना शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक माळी साहेब, मार्केट कमिटीचे संचालक सन्माननीय शिंदे साहेब आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच काँग्रेस पक्षाचे नगरसेवकाचे उमेदवार, त्याचबरोबर प्रभाग 6 मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार धोने साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच जत शहरातील मतदार बंधू भगिनीनो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच आमचे पत्रकार बंधू, खरं तर जत नगर परिषदेची ही 3री पंचवार्षिक निवडणूक आहे.
पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस या जत शहरानं आमच्यावर विश्वास ठेवून पहिल्याच ह्याला 7 नगरसेवक निवडून दिले आणि दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी 6 नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचा निवडून आला आणि त्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले. ज्या पद्धतीनं 2019 ला या जत शहरातल्या लोकांनी त्याचबरोबर तालुक्यातल्या लोकांनी विधानसभेची जबाबदारी माझ्यावर दिली आणि ती जबाबदारी दिल्यानंतर या जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जे काही या जत शहरात जवळजवळ 19 कोटीचा निधी आज वेगवेगळ्या जत शहराच्या कामामध्ये आम्ही आणला आणि आज या निमित्तानं ज्या गेल्या पंचवार्षिक मध्ये या जत शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत होता ती आज योजना आज या ठिकाणी पूर्णत्वास येऊन या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीनं आज चालू आहे आणि त्याचबरोबर या जत शहरातल्या नगर परिषदेच्या इमारतीसाठी सुद्धा वेळोवेळी पाठपुरावा करून या ठिकाणी आज तोही निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या काळात तो सुद्धा निधी या ठिकाणी आपल्या नगर परिषदेची इमारत पूर्ण होते. त्याचबरोबर या जत तालुक्यात आणि या जत शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी आरोग्यासाठी इमारत आणली. त्याचबरोबर महसूल मधनं तहसीलदार कार्यालय उभा झालं आणि न्यायालय त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधी आणला आणि ते सुद्धा या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे. मार्केट कमिटीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की या दुष्काळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून पहिल्यांदा डाळिंब मार्केट सुरू केलं आणि त्याच्याबरोबर आज आम्हाला आनंद आहे या जत शहराच्या आसपास असलेल्या आमच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी जे माळवं करतात त्या निमित्तानं आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून आज तोही भाजीपाला मार्केट सुद्धा या निमित्तानं सुरू केलेला आहे. म्हणून येत्या 2 तारखेला होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने गेल्या 5 पंचवार्षिक मध्ये जत नगर परिषदेच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या नगरसेवकांनी काम केलं आज या निमित्तानं या विचार मंचावर बसलेले सर्व उमेदवार नगराध्यक्षसह हे सर्व उमेदवार या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि या जत नगरीच्या या सर्वसामान्य लोकांची कामं पूर्ण करण्यासाठी ते या सर्व लोकांनी जर हाक दिली तर आज तुमच्या समोर हाकेला ओ देणारी लोक आज या विचार मंचावर आहेत. म्हणून येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून 22 नगरसेवक त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि 6 प्रभागामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सन्माननीय ढोणे साहेब त्यांचं चिन्ह आहे कबशी. या कबशीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या जत शहराचा कायापालट करण्यासाठी या सगळ्या पॅनलला आपण निवडून द्यावं एवढेच या निमित्ताने मी विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि येणारी 2 तारीख आणि 3 तारखेला हा काँग्रेस पक्षाचा विजय त्याचबरोबर रासपचा विजय या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रित त्या साजरा करूया हे या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.